नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि तुमचं स्वागत आहे आपल्या न्यूजमध्ये। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या निकालातील गोंधळ आणि प्रक्रियेमधील पारदर्शकतेच्या अभावामुळे राज्यातील विद्यार्थी नेहमीच नाराज असल्याचे चित्र आहे। अशातच राज्यसेवा मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलावी आणि एकत्रित परीक्षेच्या PSI, STI, ASO SR या पदामध्ये वाढ करण्यात यावी या मागणीसाठी बुधवारी पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने MPSC विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरू करण्यात आलं होतं। विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला आता यश मिळालं आहे, कारण MPSCने मुख्य परीक्षा पुढे ढकलल्या आहेत। तर ही मोठी अपडेट होती मित्रांनो। MPSCने परीक्षा पुढे ढकलल्याचे नोटिफिकेशन काढल्यापासून 45 दिवसानंतर सेवा मुख्य परीक्षा घेण्यात यावी। MPSCद्वारे घेतल्या जाणाऱ्या राजपत्रित परीक्षेत PSI, STI, SO आणि SR या पदाची संख्या वाढवण्यात यावी। तसेच SEBC EWSच्या निकालातील चुकीविरोधात पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील MPSCच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बुधवारी आंदोलन सुरू केले होते। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा विद्यार्थ्यांकडून देण्यात आला होता। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता MPSCने परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे। तर चला तर आता चांगली बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी।